राज ठाकरे की उद्धव ठाकरे? जवळचा मित्र कुठला? नाही बघा, आता कसं झालंय की उद्धव ठाकरेंनी माझ्याकरता दरवाजे बंद केले. ते म्हणतात उघडले. नाही, ते कंडिशनल म्हणतायत ते. तर ते प्रश्न तो नाहीच आहे. मला आता ती आसच राहिली नाही. त्यांनी उघडावं अशा प्रकारची माझी आसही राहिलेली नाही. ठीक आहे, भविष्यात काय होईल, कारण ते माझे शत्रू, मी त्यांना मानत नाही. मित्र कदाचित नसले तरी शत्रू तर नक्कीच नाहीत. राज ठाकरेंशी मैत्री आहे. आत्ता निवडणुकीच्या या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोललो, कारण आमचं वैचारिक या ठिकाणी एक प्रकारे आम्ही समोर आहोत. पण त्यातनं मैत्रीवर काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. नक्कीच तुम्ही म्हणताय मैत्रीवर परिणाम होणार नाहीये आणि तुमच्यामुळेच हे दोघे खरं तर एकत्र आलेले आहेत. पण आता एकत्र येऊन ते तुमच्या विरोधातच बोलतायत. चांगलं आहे, काय हरकत नाहीये. हेल्दी डेमोक्रेसी आहे, हेल्दी बोला, काय अडचण नाहीये. फक्त मला वाईट याचंच वाटलं की बोलता बोलता उद्धवजी माझ्या आई वडिलांवर बोलले, त्याचं मात्र मला दुःख झालं. ते त्यांनी बोलायला नको होतं. म्हणून मी काल सांगितलं की मी त्या बापाचा मुलगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता आणि ज्यांनी देशाची लोकशाही धोक्यात आल्यानंतर 2 वर्ष जेलमध्ये काढली आहेत. त्या बापाचा मी मुलगा आहे. आणि आजही माझे वडील जेव्हा स्वर्गातनं माझ्याकडे पाहत असतील त्यावेळी त्यांना आनंदच होत असेल की माझा हिंदुत्वाचा मार्ग माझ्या मुलाने सोडला नाही. पण त्याचवेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं ज्यावेळेस रशीद मामूसोबत बसलेला आपला मुलगा पाहत असतील त्यावेळेस त्यांना तसंच वाटत असेल का, ही मात्र शंका आहे.